हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. आणि आज तुम्ही बघू शकता संकष्टी होती, तर आज मम्मीने उकडीचे मोदक बनवलेले. तर मी रेसिपी दाखवते. मम्मीने ओला खोबरा किसून घेतलेला, त्यात गूळ आणि गूळ मम्मीने टोपात टाकून त्यात तेल थोडंसं घी आणि तेल टाकून त्याला मेल्ट करून घेतलं. त्यात खोबरा टाकला. बघा आता त्याची चव बनवायची आणि त्याच्यामध्ये थोडीशी प्रमाणामध्ये साखर आणि वेलची पण क्रश करून टाकायची. तर आता ते मम्मी इकडे बघू शकता तुम्ही की त्या व्हिडिओमध्ये कसं करतात होती. आज संकष्टी होती म्हणून नैवेद्यासाठी उकडीचे मोदक बनवलेले मम्मीने. आणि इकडे तोपर्यंत एका साईडला आपण पाणी गरम करून घ्यायचं आणि त्या गरम पाण्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आणि त्याला असं एकदम सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. त्या पाण्यामध्ये, गरम पाण्यामध्ये त्याला उकडून घ्यायचं त्या पिठाला. ओके गाईस, तर इकडे हे आपली चव झालेली. त्याच्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स टाकून घेणार. पीठ इथे मम्मी सगळं हे करत होती, त्याला मिक्स करत होती चांगलं त्याला, कारण का ते चांगलं मिक्स करायला लागतं काहीच. आणि इकडे मम्मी ते दोन्ही पण झालेलं आपलं. आता त्याच्यामध्ये मम्मीने ड्रायफ्रूट्स घेतलेले, काजू बदाम ते क्रश करून त्याला टाकत होती. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तुमच्याकडे काय बनवतात नैवेद्याला तसं उकडीचे मोदक कसे बनवतात तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि प्लीज एकदम चांगले चांगले कमेंट करा गाईज की कसे तुम्हाला वाटला व्हिडिओ वगैरे. ओके, तर इथे काजू बदाम मम्मी क्रश करून घेतलेले आणि आता ते मस्त मिक्स करते त्या चवमध्ये. आणि आपली किती ऑलमोस्ट चव झालेली तुम्ही बघू शकता. आणि आता ना तो पीठ मळून घ्यायचा आहे. तुम्ही बघा की मम्मीने कसा मळते. आणि तो पीठ कन्सिस्टन्सी पिठाची पण ती चेक करून घ्यायची. बघा मम्मीने तुम्हाला दाखवले असे एकदम नरम झालं पाहिजे, कारण का ते हे करायला वळायला आणि ते त्याचे गोळे वाट्या बनवायला चांगले येतील. आणि इकडे चव पण झालेलं आपलं तुम्ही बघू शकता. आता आता मम्मीने मोदक बनवायला घेतलेले गाईस, बघू शकता की स्टार्टिंग केलेली मोदकची. तुम्ही बघू शकता मम्मी कशी तुम्ही बघू शकता की गाईस कसं मम्मी मोदक बनवत आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर पीठ होतं, तर आम्ही पहिला 11 मोदकच बनवायचा विचार केलेला, पण ते 21 मोदक झाले गाईस. देवाची इच्छा होती तर पटकन तेवढे पण झाले. आणि फुल मोदक झाल्यावरती मी दाखवून तुम्हाला गाईस, तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट बघा. तर इथे मोस्ट ऑफ सगळे मम्मीचे मोदक बनवून झालेले गाईस, तुम्ही बघू शकता. आणि ते आता मम्मीने उकडवायला ठेवले आहेत इडलीच्या भांड्यामध्ये. आणि त्याच्यानंतर आता ते उकडवून झालेले आहेत 15 मिनिट ठेवून. आता ते मम्मीने काढून घेतले ताटात आणि त्याच्यावरती तुळशीचं पान ठेवून ते देवाला दाखवून घेतले गाईस, तुम्ही बघू शकता. आणि हा व्लॉग इथे संपतो गाईस. बाय गाईस, भेटूया